हाँ देख ले। तुम्हाला मी काल काही म्हटलं होतं आलं का लक्षात? सर काय आलं लक्षात? डोसा, ढोकला, इडली, ये कौन से प्रोडक्ट है बेटा? हाँ, कैसे बनते हैं ये? उसके लिए आपको क्या क्या चाहिए? सामग्री टिक करा. राईस, ब्लॅक ग्राम, आणि त्यामध्ये 2 बॅक्टेरिया टाकायचे. 2 बॅक्टेरिया. पहिल्या बॅक्टेरियाचं नाव टिक करा. दुसऱ्याचं नाव टिक करा. आता घरी कधी इडली बनली त्यात 2 बॅक्टेरिया असणारच पाहिजे. 2 बॅक्टेरिया कोणते सांगा घरी इडली बनली तर? हा, जेव्हा इडली किंवा डोसा बनतो तेव्हा त्यात कोणता गॅस बाहेर पडतो? हा, ओके. आणि CO2 मुळे ते जे असतं बॅटर, बॅटर म्हणतात त्याला, बॅटर जे आहेत, जे पण मटेरियल आहे ते बेटा पफी बनतं. पफी, पफी. व्हॉट इज पफी? असं हा, फुलणे. बसा इथे, बसा बसा इथे, बसा इथे, बसा किंवा मागे बसा. लवकर येत चला बेटा. श्रेया तिची वाट पाहत होते का खाली? तिची वाट बघत होते का? मला बॅच सुरू झाली इथे. इडली बनला, डोसा बनला, तर याचा पता नाही बेटा. हा, आणखी एक मेनू बनणार होता. हाँ सुनो, वो इडली ढोकला जो है ना वो 2 मार्क्स के लिए आएंगे या CET का IMP क्वेश्चन है. बैक्टीरिया का नाम बता, इडली ढोकले का बैक्टीरिया का नाम. ढोकळ्यामध्ये छिद्र असतात का? कुछ मशरूम है सर और ट्रफल. ट्रफल मशरूम जैसे ही होता है बेटा. ट्रफल जो होता है वो मशरूम जैसे ही होता है. ट्रफल मशरूम जैसे ही होता है. चल टिक कर. मशरूम और ट्रफल दोनों खाने लायक है. अब ये टिक कर, ये दोनों है कौन? बेटा मशरूम ट्रफल दोनों फंगस है. टिक कर, दोनों फंगस है. और इतने खतरनाक होते हैं ये, मतलब एकदम न्यूट्रिशियस पाए जाते सर. मशरूम और फंगस, मशरूम और ट्रफल. जैसे कि ये देख, तूने मशरूम का प्लांट देखा है क्या? तूने मशरूम का प्लांट देखा है क्या? हाँ, इसके बॉडी को, इसको बॉडी को बोलते हैं फ्रूटिंग बॉडी. मशरूम की बॉडी का नाम है फ्रूटिंग बॉडी. और ये खाई जाती हैं आणि खूप मस्त लागते. मशरूमची भाजी खाल्ली का? कोणता? एक बटन मशरूम येते, माहिती आहे बटन मशरूम? मटन नाही बेटा, बटन, बटन मशरूम. आणि मशरूमची भाजी लवकर खावी लागते, नाही तर खराब होते ती. हा, लवकर खावी लागते ती. फंगस आहे तो, खराब होतो लवकर. पण हा जो मशरूम आहे हा खाण्यात खूप चांगला असतो. त्यामध्ये प्रोटीन असतं, विटॅमिन असतं, मिनरल्स असतात, अमिनो ऍसिड असतात, एवढ्या गोष्टी असतात मशरूम मध्ये. कोणाकडे मशरूमची भाजी घरी बनते? घरी बनते? बापरे, बापरे, घरी बनते का? फणसाची भाजी असेल. ओके, मशरूमची. सांग बरं मशरूमचं नाव काय? त्या मशरूमच. कशी लागते सांग बरं भाजी? म्हणजे चव असते का त्याला मशरूमला? मशरूमला चव नसते, फिक्क असते तो. लो कैलोरी रहता, मतलब जो लोग डाइट पे है उनके लिए अच्छा है वो. लो कैलोरी, एनर्जी उससे नहीं मिलती, न्यूट्रिशन मिल जाता बेटा. मशरूम की सब्जी. हो गया. चलो नेक्स्ट.
अब डेयरी प्रोडक्ट, सर मिल्क है, बेटा सुन ले, मिल्क है. तुम्हाला माहिती आहे दुधापासून दही कसं बनवायचं? घरी बनवता येतं घरी. सर मिल्क है, मिल्क में हल्का सा कर्ड ऐड करो. दुधात काय टाका? थोडंसं दही. इस दही को यहाँ में थोड़ा सा चम्मच भर, पूर्ण भांड नहीं होता याचं, चम्मच भर. इसको बोलते इनॉक्युलम. इनॉक्युलम म्हणजे चम्मच भर दही टाकायचं दुधामध्ये. मग हे दही हे दूध हळूहळू कोणात कन्वर्ट होतं? कर्ड. दूसरी बात, मिल्क का स्टेट कौन सा है? लिक्विड. दही का स्टेट कौन सा है? सॉलिड. पनीर थोडी बनवलं आपण. सेमी लिक्विड या सेमी सॉलिड, हे डिपेंड करतं दही कोणतं आहे, मलाईचं आहे की याचं आहे. विचारतात ना दही कोणतं पाहिजे, मलाई नॉन मलाई. 20 रुपयाचं नॉन मलाई भेटते, मलाईचं महाग असते. हां, मिल्कची टेस्ट थोडी स्वीट असते, थोडी, आणि हे आंबट असतं. आंबट म्हणजे बेटा सोअर. कळलं का? मिल्क में कौन सी शुगर रहती? लैक्टोज. मिल्क हैज विच शुगर? दही में लैक्टोज नहीं, लैक्टिक एसिड रहता बेटा. क्या रहता? दही में क्या रहता? लॅक्टिक ऍसिड. म्हणून दही आंबट असतं. दही जेवढं जास्त ठेवाल तेवढं आंबट होतं. माहित आहे का हे? दही जास्त ठेवायचं नाही, मग तेवढा आंबटपणा वाढतो त्यामध्ये. आणि जेव्हा आपण त्याला विरझन म्हणतात ना, काय? इरझन नाही, विरझन. हा, विरझन. दुधामध्ये दही टाकलं, मग किती दिवसांनी दही बनते ते? बस एकाच दिवसात. बापरे, एवढा फास्ट? चांगलं दही बनायला 2 दिवस लागतं बेटा. हे जे नाही, ते मिक्सिंग असतं, मग दूध प्लस दही मिक्सिंग असतं, ते कलाकंद सारखं लागतं. ते एकदम दही बनत नाही, ते मिक्सिंग होतं, ते चांगलं नसतं शरीराकरता. दुधाला पूर्ण दही बनवू द्यायचं मग खायचं. कळलं का? दुधाला पूर्ण दही बनवू द्यायचं मग खायचं. नाही तर त्याचं कच्चं कच्चं खाल ना तर पोट बिघडून जाईल. अर्ध दूध अर्ध दही. ये सुन लो मेरी बात. दूध में शक्कर कौन सी है? कर्ड में शक्कर है क्या? तो लैक्टोज काय में कन्वर्ट हुआ? और इसके लिए एक जिम्मेदार है बैक्टीरिया. ये सब बैक्टीरिया की मेहरबानी से हुआ. बैक्टीरिया का नाम है बेटा लैक्टोबैसिलस. क्या नाम है? बैक्टीरिया का नाम टिक कर ले, लॅक्टोबॅसिलस. चला, सीईटीचा क्वेश्चन आहे. दुधामध्ये कोणता बॅक्टेरिया ऍड केला की दही बनते? हा, व्हेरी गुड. दह्यामध्ये कोणतं ऍसिड असतं? व्हेरी गुड. दह्याचं कोॲग्युलेशन होतं, म्हणजे दही जमा होतं. दही जमा होतं. आणखी गोष्ट लक्षात ठेवायची. देखो मेरी बात सुनो. सर दही का गोठतं? दही का गोठतं? का गोठतं दही? विचारतोय मी. का गोठतं दही? आता का गोठतं? दही यासाठी गोठतं, सीईटीचा क्वेश्चन आहे हा, की दह्यामध्ये डायजेशन, पार्शल डायजेशन होते बेटा एक प्रोटीनचं. त्या प्रोटीनचं नाव आहे केसीन. लक्षात ठेवा. अब सुनो मेरी बात. जो मिल्क होता है ना, मिल्क, इसमें एक प्रोटीन है, उस प्रोटीन का नाम है केसीन. रिपीट कर बेटा. मिल्क में एक प्रोटीन है, प्रोटीन का नाम क्या है? केसीन नाम का एक प्रोटीन होता है. या केसीनचं होतं बेटा डायजेशन. रिपीट कर बेटा. हा, मिल्क मध्ये कोणतं प्रोटीन? याचं काय होतं? आणि त्यामुळे हा जो केसीन आहे हा गोठतो. त्यामुळे दही गोठते. रिपीट करा. दुधामध्ये कोण? त्याचं काय झालं? ते अर्धवट, म्हणून पार्शियल. त्यामुळे हे जे केसीन आहे हे डायजेस्ट झालं, त्यामुळे ते गोठलं. हे गोठलं की कोण गोठतं? दही. समजलं? असं असतं ते.
उसके बाद मिल्क का और एक फायदा है, मिल्क से आप दही बना सकते, योगर्ट बना सकते। योगर्ट माहित आहे का, रूप आहे दह्याचा, दह्याचा प्रकार आहे योगर्ट। और क्या बनेगा बेटा, चीज। इसके अलावा दही से सॉरी मिल्क से पनीर बन सकता क्या, कसं बनवतात, हा दह्यापासून पनीर बनतं का, हाँ ओके सर। वही जो मैंने बोला, दूध का बर्तन है, उसमें चम्मच के हिसाब से दही डाल दो। उस चम्मच का नाम है स्टार्टर और इनाकुलम, म्हणजे थोडंसं सॅम्पल टाकायचं। ओके सर। त्यांनी असं म्हटलं आपल्याला की दुधामध्ये 1 चम्मच दही टाकायचं, दुधामध्ये 1 चम्मच दही टाकायचं। त्या चम्मचभर दह्यामध्ये मिलियन्स ऑफ कोण असतात, बॅक्टेरिया। त्या चम्मचभर दह्यामध्ये कोण असते बेटा, बॅक्टेरिया असतो त्यामध्ये। एडजस्ट कर लो थोड़ा बहुत मराठी, है ना। हाँ सर, दही बन गया। दह्याचे फायदे बघा रे, दही कोण खातं, सगळेच खातात, विथ साखर, नाही मी गोड टाकतो त्याच्यात, गुळ 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 खात नसत ऍक्च्युली, ते पॉयझन बनतं, पण मी साखर नसतो खाता म्हणून गुळ खातो। नाही शुगर नाही मला, गुळामध्ये शुगरच असते। गुळ कोणता कडू असते, गुळ ते गोडच असतो। तुम्ही ना करू, दह्यामध्ये साखरच घ्यायची। हाँ सुनो, दही क्यों अच्छा है, पहली बात, दही में एक बैक्टीरिया है बेटा, बैक्टीरिया का नाम टिक कर, दही में कौन सा बैक्टीरिया है, टिक करा, दह्यामध्ये बैक्टीरिया कोणता असतो, हा। आता मला गोष्ट सांगा, ए बघा रे, तुमच्या पोटामध्ये हा बॅक्टेरिया, तुम्ही दही खाल्लं, ए इमॅजिन करा, तुम्ही दही खाल्लं, दही पोटात गेलं, आता पोटामध्ये दही गेलं, त्या दह्यामध्ये कोणता बॅक्टेरिया आहे, तिथे हा बॅक्टेरिया बॉडीगार्ड म्हणून काम करतो, बॉडीगार्ड। म्हणजे हा बॅक्टेरिया जो आहे, हा दुसऱ्या बॅक्टेरियाला येऊ देत नाही, म्हणजे तुमचं स्टमक आणि इंटेस्टाईन चांगलं ठेवतो तो, दुसरा बॅक्टेरिया तिथे येऊ देत नाही तो, म्हणजे इन्फेक्शन नाही होत। समजलं मी काय म्हटलं, कळलं का, हा बॉडीगार्डचं काम करतो हा बॅक्टेरिया तुमच्या स्टमक मध्ये, इंटेस्टाईन मध्ये, स्पेशली इंटेस्टाईन मध्ये, दुसरा बॅक्टेरिया तिथे येऊ देत नाही तो, त्यामुळे इन्फेक्शन होत नाही। ही लाईन टिक करा। काय झालं, तुम्हाला इन्फेक्शन होत नाही दुसऱ्या बॅक्टेरिया पासून, हा असल्यामुळे, ही लाईन टिक कर बेटा। त्यानंतर सर योगर्ट, योगर्ट एक बैक्टीरिया से बनता है, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस एंड लैक्टोबैसिलस बल्गैरिकस, टिक कर बेटा, सीटी के डायरेक्ट सवाल है। योगर्ट बनता है इन बैक्टीरिया से, टिक करत चला, आता टाइम कमी आपल्याकडे। बटर मिल्क म्हणजे रे, हा खरंच का, भेटते बियाणे जवळ, माहित आहे का, बटर मिल्क भेटतं। बटर मिल्क कसं, ताक कसं बनतं, ताक कसं बनतं, दही घ्यायचं कापडामध्ये, हा त्या कापडाला स्क्वीज करायचं, दह्यातनं जे पाणी खाली पडेल ते कोण आहे, ताक, किंवा दह्यामध्ये आणखी पाणी टाकायचं, मठ्ठा, उन्हाळ्यामध्ये खूप चालतो मठ्ठा। वही है, दही का पानी का मतलब, दही दही में जो पानी है वो बटर मिल्क होता है। चीज कशावर यूज करतात, हा पिझ्झावर यूज करतात, हो, हा पिझ्झावर यूज करतात। सुन मेरी बात, ये जो चीज है ये बनता है मिल्क फैट से, आणि मिल्क प्रोटीन पासना, पहिला फैट पासना। आपको पता है दूध के ऊपर क्रीम होती है, दूध के ऊपर क्रीम होती है, त्याला साय म्हणतो आपण, त्या साईपासनं बनतं हे, दुधावरची साय।
हाँ ठीक है सर। उसके बाद में इनका ये बोलना है वे। वे का मतलब बटर मिल्क। वे का मतलब बेटा बटर मिल्क। अब उन्होंने बोला चीज कैसे बनेगा। सुनो मेरी बात। उन्होंने बोला मिल्क, मिल्क कन्वर्ट इनटू कर्ड। ऐका रे, मिल्क कन्वर्ट इनटू कर्ड। फिर कर्ड के दो रूप है। कर्ड का जो लिक्विड है, ऐका, कर्ड का लिक्विड ये बन गया बटर मिल्क, इसको वे बोलते हैं। और कर्ड का जो सॉलिड स्टेट है, सॉलिड वाला पोर्शन कर्ड का, इसको फर्मेंट करना पड़ता। त्याला आणखी फर्मेंट करायचं, त्याला आणखी रायपन करायचं। फर्मेंट मीन्स राईप। त्याला पिकू द्यायचं, याला पिकू द्यायचं। कोणासोबत? फंगस सोबत। रिपीट करतो मी, दुधापासून काय बनलं? कर्ड मध्ये जे लिक्विड आहे त्याला काय म्हणायचं? दह्याचं जे पाणी बनतं त्याला काय म्हणायचं? आणि दह्यामध्ये जे आपण कापडामध्ये गुंडाळलं होतं ना, जे दह्यामध्ये सॉलिड सॉलिड राहिलं, त्याच्यामध्ये आपण त्याला काय करायचं? म्हणजे पिकू द्यायचं। कोणासोबत पिकू द्यायचं? हा, त्यापासून जे बनतं ते चीज असतं, असं यांनी म्हटलंय। ठीक आहे बेटा, ओके। चीज, सर चीजची एक खासियत आहे ते सांगा मला। बघा रे, चीजची खासियत, सर चीज मध्ये टेक्स्चर चांगलं असतं, त्याची बनावट, त्याचा फ्लेवर चांगला असतो। फ्लेवर म्हणजे चव, मग टेस्ट काय आहे? दोन्ही चवच आहे। फ्लेवर म्हणजे चव पण असतो, थोडा स्मेल पण असतो। स्मेल पण असतो आणि चव पण असतं, दोन्ही फ्लेवर। स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर म्हणतो ना आपण, आईस्क्रीमचे फ्लेवर तसं। सर चीजचं टेक्स्चर चांगलं असतं। कोणत्या कलरचं असतं चीज? येलो असतं की पांढरं असतं? हा, दोन्ही असतात, ओके। ते पावभाजीला चीज लावतात का बटर लावतात? चीज कुठे लावतात? त्या तुम्ही याच्यावरती चीज खाता का? बर्गर मध्ये? बर्गर मध्ये खातात ना बेटा चीज? हा, अमरावतीमध्ये एवढे आउटलेट येऊन राहिले आहेत ना आता जेवणाचे, खाण्याचे, है ना? हा, वेगळे वेगळे। हा, टिक करा। चीजचे नाव टिक करा। दोन नाव आहेत चीजचे, टिक करा। एकाचं नाव आहे रोक्यूफोर्ट, एकाचं नाव आहे कॅमेम्बर्ट। टिक करा रे। सर दोन नाव आहेत चीजचे। नेक्स्ट टाइम चीज नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं रोक्यूफोर्ट चीज दे, कॅमेम्बर्ट चीज दे। आणि सर हा ऐकून घ्या, कलर बघा, कलर। हा जो चीज आहे रोक्यूफोर्ट चीज, हा बनतो एका फंगस मुळे, पेनिसिलियम रोक्यूफोर्टी। टिक करा हे। रोक्यूफोर्ट नावाचा चीज कोणापासून बनला? पुस्तकात लक्ष देत चला। रोक्यूफोर्ट चीज कोणापासून बनलं? हा, कलर चेंज करतोय। कॅमेम्बर्ट नावाचं चीज कोणापासून बनलं? पेनिसिलियम, पी फॉर पेनिसिलियम कॅमेम्बर्टी। चला सीईटी करता टिक करा ते। आणि हे तुम्हाला एमसीक्यू याच्यामध्ये पण तर स्टेट बोर्ड मध्ये। चला टिक करा, सीईटीचा आयएमपी क्वेश्चन आहे। रोक्यूफोर्ट चीज मेड बाय, रोक्यूफोर्ट चीज मेड बाय पेनिसिलियम रोक्यूफोर्टी अँड कॅमेम्बर्ट चीज मेड बाय पेनिसिलियम कॅमेम्बर्टी। नावातच आहे बेटा ते, असे दोन चीज आहे हे। नेक्स्ट टाइम चीज नाही म्हणायचं, नाव घेऊन म्हणायचं, त्याला रिस्पेक्ट द्यायचा। हा हा, बघा ओळखायचं कसं आता, याच्यामध्ये याचे वी कॅन से टेक्स्चर असतं वेगळं। हे जो रॉकी फोर्ट चीज आहे ना, याला
होल जास्त असतात. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, आणखी एक चीज आहे बेटा, स्विस चीज. कोणतं चीज? याच्यामध्ये लार्ज होल असतात. स्विस चीज लार्ज होल वाला असतं. तुम्हाला माहिती आहे चीज मध्ये होल कुठून आले? चीज मध्ये होल कसे काय आले? चीज मध्ये होल आले बेटा CO2 मुळे. कोणामुळे आले? चला टिक करा, रिपीट करा. लार्ज होल स्विस चीज, लार्ज होल स्विस चीज, एक मोठं स्विस चीज असतं, लार्ज होल असतात त्याच्यामध्ये. हे होल कोणामुळे असतात? आणि हे टिक करा, हे कोणामुळे बनतं? एका बॅक्टेरियामुळे. बॅक्टेरियाचं नाव टिक करा, खूप सोपं आहे. प्रोपिओनी बॅक्टेरियम शर्मानी. हो, शर्मानी. प्रोपिओनी बॅक्टेरियम शर्मानी. किती चीज झाले? 3. एकाचं नाव रोक्यूफोर्ड, एकाचं नाव कॅमेम्बर्ट, एकाचं नाव स्विस चीज. ओके सर, हे आहे मिल्क प्रॉडक्ट, चीज, कर्ड, दही, तेच. ओके चला ऐकून घ्या. काय झालं? याच्या आधीचं काय झालं? नाही आहे याचा पेंट तर नव्हता तो. हा शर्मानी, शर्मानी नंतर आहे. पण हा मॅडम ने मग हे स्लाइड मध्ये सोडलं वाटतं पॅरेग्राफ. अरे अरे अरे, सांगा लागेल मॅडमला. हा पॅरेग्राफ ओके ओके, बघू आपण तो. सांगत चला असं मला. आता काय? 11.8. हा तोच आहे तो. 11.8 म्हणजे याच्या आधीचा पॅरेग्राफ आहे तो. हा बघा 11.8. सर आतापर्यंत घरगुती होतं, ठीक होतं. म्हणजे आतापर्यंत आपण मायक्रोब्सचा यूज केला घरगुती. दही, ढोकळा, अजून काय होतं? डोसा, इडली, पनीर, चीज, बटर, योगर्ट. हे सर एका लेवलने ठीक होतं. डेअरी प्रोडक्ट, घरचे प्रोडक्ट ठीक आहे. आता आपल्याला बघायचं इंडस्ट्री लेवल. तुम्ही अँटीबायोटिक घरी बनवू शकता का? तुम्ही मल्टीव्हिटॅमिन औषध घरी बनवू शकता का? नाही. औषध म्हटलं सर आपल्याला तेच बघायचं आहे. चला बघा 11.8. ड्युरिंग फर्मेंटेशन व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट्स लाईक अल्कोहोल ब्युरेजेस. टिक करत राहा. अल्कोहोल ब्युरेजेस म्हणजे बेटा ड्रिंक. ऑर्गॅनिक ऍसिड, व्हिटॅमिन, ग्रोथ हॉर्मोन, एन्झाइम, अँटीबायोटिक आर प्रोड्यूस. म्हणजे सर एवढे जण आपल्याला इंडस्ट्रीत बनवायचे आहेत. इतने प्रोडक्ट हमें इंडस्ट्री से मिलने वाले हैं. चल रिपीट कर, कौन कौन से प्रोडक्ट? अल्कोहलिक ब्यूरेजेस, ऑर्गेनिक एसिड, विटामिन, ग्रोथ हार्मोन, एंजाइम, एंटीबायोटिक. इनको हम बनाएंगे, इंडस्ट्री से बनाएंगे. अब मैं आपको एक शो करूंगा यहाँ पे, देख रहे? सुन मेरी बात. सर एक बड़ा टंकी होता है, एक बड़ा सा टैंक होता है, एक बड़ी टैंक होती है इंडस्ट्री में. तुम्हाला काय वाटलं घरी कुकर मध्ये बनवतात? लक्ष द्या इकडे. एक सर बड़ी टैंक होती है, उस टैंक का नाम फर्मेंटर है. बेटा टैंक का नाम क्या है बोल? ये टैंक है बेटा. इस टैंक के अंदर बनाना पड़ेगा हमें वो सब चीजें, दैट इज कॉल्ड एज प्रोडक्ट्स. उस प्रोडक्ट में सब आ गया, शराब आ गई, एंटीबायोटिक आ गया, ऑर्गेनिक एसिड आ गया, विटामिन आ गए, है ना, सब आ गए इसके अंदर, एंजाइम भी आ गए. तो सर ये जो आपने बताया, प्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियल स्केल रिक्वायर ग्रोइंग माइक्रोब्स इन अ वेरी लार्ज वेसल्स, इट्स कॉल्ड एज फर्मेंटर. ये फर्मेंटर आहे. खूप मोठी टँक असते, याच्यामध्ये प्रोडक्ट बनतात. त्याच्यामुळे तुम्हाला या फर्मेंटर मध्ये
तुम्हाला ग्रो करावे लागतात मायक्रो ऑर्गॅनिझम. रिपीट करा. या फर्मेंटर मध्ये काय ग्रो करायचे आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय बनवतील प्रोडक्ट. रिपीट करा. या मोठ्या टंकीमध्ये कोण ग्रो करायचे, ते काय बनवतील प्रोडक्ट. प्रोडक्टचे नाव सांगितले आताच. ठीक आहे. हा, ही जी टँक असते बेटा, हे काही 3 टप्पर टँक नसते, खूप महाग टँक असते. या टँक मध्ये खूप काही गोष्टी कंट्रोल मध्ये असतात. या टँकच्या आतमधलं लक्षात ठेवायचं, या टँकच्या आतमध्ये खूप काही गोष्टी आहे ना, एन्व्हायरमेंट जे असतं ते प्रॉपर असतं. याच्या आतमध्ये कोण ग्रो करायचे, हा, म्हणून याच्यातलं टेम्परेचर, यातलं पीएच, याच्यातलं ऍटमॉस्फिअर हे कंट्रोलिंग असलं पाहिजे. हे कंट्रोलिंग असलं पाहिजे तेव्हा कुठे मायक्रोज ग्रो होईल, अदरवाईज तो मरून जाईल तिथे. ठीक आहे, समजलं सर. त्यात फर्मेंटर टिक करा. काय असते फर्मेंटर सांगा. टँक. त्यात कोण ग्रो होतात, मायक्रोज. त्याचं ऍटमॉस्फिअर कसं असतं आतमधलं, कंट्रोल मध्ये असतं. ओके, झाला का पॅरेग्राफ तो. आता इथनं बघा, ते आहे कंटिन्यू. पहिले बनवायची आहे बेटा अल्कोहोल. काय बनवायची आहे, अल्कोहोल. तुम्हाला माहिती आहे का रे गावरानी अल्कोहोल कशी बनते. हा, मोहाचे बनते. काय राहते, सीड राहते. हो, त्यापासून बनते. ऐकून घ्या. हे बघा, मोहापासून बनतं. त्याच्यानंतर वेगळे प्रकार येतात त्यामध्ये. हा बघा रे, अल्कोहोल माहिती आहे, ब्युरेज म्हणजे ड्रिंक. ब्युरेज म्हणजे ड्रिंक, कोल्ड ड्रिंक नाही बेटा, ड्रिंक. अल्कोहोल म्हणजे इथिल अल्कोहोल. कोणता अल्कोहोल, कोणता अल्कोहोल लोक पितात, इथिल की मिथिल. मिथिल नसते पित बेटा, इथिल अल्कोहोल पितात. इथेनॉल वो पीते बेटा. हाँ, अब सुनो सर, ब्यूरेज में अल्कोहलिक आता और नॉन अल्कोहलिक भी आ जाता. ठीक है, इसमें सर कौन कौन आता सुनो. इसमें चाय आता, कॉफी आता, बियर आता, वाइन आता, और ये सब के सब स्टिमुलेंट है. चाय पीने के बाद नींद आती क्या, नहीं आती ना, क्योंकि वो स्टिमुलेंट है, एक्टिवेटर है. कॉफी पीने के बाद नहीं. शराब पीने के बाद नींद आती क्या, हाँ, माहिती नाही. व्हेरी गुड. पता है इस दुनिया में, हाँ ये तो, इस दुनिया में शराब कब बनी, लोग शराब कब से पी रहे, 5000 से 7000 बिफोर क्रिस्ट. बीसी का मतलब क्या है, तो लगा बिफोर करो ना. ओके ओके, बिफोर मतलब बिफोर करो ना. बिफोर क्रिस्ट, येशू ख्रिस्त जन्माच्या 5000 वर्षाआधी. येशू ख्रिस्त माहिती आहे, त्यांच्या जन्माच्या 5000 वर्षाआधी. तुम्हाला माहिती कॅलेंडर केव्हापासून आहे बघा. कॅलेंडर 2 प्रकारचं असतं, आफ्टर बीसी, बिफोर बीसी. अब कौन सा ईयर शुरू है अपना, 2026. ये शुरू हुआ बेटा क्रिस्ट के बर्थ के बाद, मतलब कैलेंडर में आती है 1 तारीख, मतलब ये पहला साल. वहां से लेके तो ये 2000 क्या चलो अपना 26, म्हणजे क्रिस्टच्या जन्मानंतर हा टाइम 2026 सुरू आहे. याच्या आधी, याच्या किती आधी, हा 2 मिनिट.
हा. तुम्हाला कळलं का कधी दारू बनली होती पहिल्यांदा? कधी बनली होती? हा. हा जर लक्षात ठेवा सीईटी करता. आता आपण बघूया, ये लास्ट पैराग्राफ है, मतलब ये लास्ट टॉपिक है आज का, अल्कोहल बिवरेजेस। सुन बेटा, शराब बनती कैसे है? सुन मेरी बात सर। डिपेंड ऑन बियर बनानी है कि वाइन बनानी है, क्या पढ़ा रहे हैं आप? सुनो मेरी बात, सिलेबस में है सर। जैसे एग्जाम्पल जवार लिया, जवार माने ए काय लावलंय इथेच दंगा मस्ती करता का तुम्ही? आता का तिला तिकडे बसू का मधात तिच्या? तेच काम आहे का तिला? लक्ष द्या रे इकडे। ज्वारी घ्यायची खूप सारी, एक टँक घ्यायची, त्या टँक मध्ये पाणी भरायचं, पाण्यामध्ये ज्वारी टाकून द्यायची, कळलं का? ही ज्वारी फुगते, बरोबर? ही ज्वारी फुगते, मग ज्वारीचा बनवायचा पल्प। काय बनवायचा? पल्प म्हणजे पल्प म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे गहू भिजू घालतात मग त्याला चर्निंग करतात, ते बनतं ना कोरड्यांचं, काय म्हणतात? काय? हा हा, पल्प बनतात गव्हाचा, तसंच ज्वारीचा बनवायचा। किंवा इथे ग्रेप्स घ्यायचे, ग्रेप्सला भिजू नाही घालायचं, डायरेक्ट पल्प बनवायचा। ए ग्रेपला भिजू नाही घालायचं, ग्रेप डायरेक्ट बनवायचा पल्प, ज्वारीचा बनवायचा पल्प। हा, या पल्प मध्ये सर इस पल्प में रखना पड़ेगा ईस्ट को। इसका नाम ईस्ट, पता है ईस्ट? माहिती आहे का नाव ऐकलं? सॅक्रोफाइज सर्व्हिसेस, यात कोण टाकायचं रे? ईस्ट। म्हणजे या हे जो बॉक्स आहे ना याला फर्मेंटर नाव आहे, काय नाव आहे याचं? फर्मेंटर। इसमें पल्प भी है और ईस्ट भी है। अब ये रहने देना 1 महीने तक एज इट इज फॉर 1 मंथ। 1 महिना ठेवायला तसंच। आणि हे जो बॉक्स आहे तो असला पाहिजे पॅक, दैट इज एनारोबिक। कैसे चाहिए? तो सर ये बंद है सर, मेरी बात सुनो। 1 महीने के लिए एज इट इज रहने दो उसको, 1 महीने के लिए। 1 महीने के बाद क्या होगा? सुन मेरी बात, 1 महीने के बाद ये जो ईस्ट है, ये जो ईस्ट है, ये ईस्ट किससे रिएक्ट करेंगी? पल्प से। पल्प किससे बना हुआ? ज्वारी से या फिर ग्रेप से। तो ईस्ट रिएक्ट विथ पल्प, और वहां पे ईस्ट के जरिए जो पल्प है वो कन्वर्ट होगा बेटा अल्कोहल में। काय में कन्वर्ट होगा? इस तरह वहां पे शराब बनती जाएगी। ऍक्च्युअली माहिती तर काय होतं तिथे? होतं अल्कोहोलिक फर्मेंटेशन। काय होतं? आणि अल्कोहल बनतो बेटा, अल्कोहल बनता वहां पे, ये प्रक्रिया है। अब अगर ज्वारी है तो बियर बनेगी, लेकिन ग्रेप्स है तो वाइन बनेगी। नाशिक माहिती आहे? नाशिक, नाशिकला कोण असतात? त्यापासून काय बनते? वाईन। आणि मराठवाड्यामध्ये कोण असतं? ज्वारी, त्यापासून काय बनते? बियर। तुम्हाला गोष्ट कळली का ही? गोष्ट कळली का ही? काय घेतलं आपण? कशात टाकलंय? भिजू घातली, ओली झाली, त्यातनं कसं काय बनवला? हा, मग पल्प मध्ये काय ऍड केला? त्याला बॅक केलं। किती महिन्याकरता? तिथे पल्पचं रूपांतर कशात झालं? मग अल्कोहल बनवण्याकरता कौन जिम्मेदार आहे? ईस्ट। वहां पे हुआ अल्कोहलिक फर्मेंटेशन। हाँ सर, ये बात समझ में आ गई हमें। फिर अल्कोहल 2 प्रकार की होती है बेटा, सुन। एक अल्कोहल जो एक्चुअल में मिलती है, शुरू मिलती है, उसका मतलब है नॉन डिस्टिल अल्कोहल। नॉन डिस्टिल, एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तुमचं अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन कमी राहणार।
अल्कोहोल में नॉन डिस्टिल अल्कोहोल, इसमें शराब कम रहती है, म्हणजे याच्यात अल्कोहोल कमी असतं, पाणी जास्त असतं. एकाचं नाव आहे बियर, एकाचं नाव आहे वाईन. याच्यामध्ये अल्कोहोल कमी असतं, बाकी पाणी असतं. पूर्ण अल्कोहोल नसते ती, अल्कोहोल प्लस वॉटर. बियर मध्ये अल्कोहोल कमी, पाणी जास्त. वाइन मध्ये पण तेच, पण वाइन थोड़ी अल्कोहल जास्त असते. बट कुछ शराब ऐसी है जिसको बोलते हैं डिस्टिल अल्कोहल. डिस्टिल, इसमें आपको मिलेगा मैक्सिमम अल्कोहल. याच्यामध्ये अल्कोहोल कॉन्सेंट जास्त असेल. बघा कोणकोणते याच्यामध्ये. याच्यामध्ये सर विस्की येतं, नाव टिक करा. याच्यामध्ये ब्रँडी येतं आणि काय येतं बेटा, रम. हे नाव टिक करा रे. बोला कोणती अल्कोहोल विदाउट डिस्टिलेशन बनते. टिक करा लवकर. कोणती अल्कोहोल विदाउट डिस्टिलेशन बनती. बेटा विदाउट डिस्टिलेशन का मतलब होता है उसमें कुछ करने की जरूरत नहीं, अपने आप बनेगी शराब. कौन सी अल्कोहल डिस्टिलेशन से बनती. विस्की, ब्रांडी, रम, ये होती है डिस्टिल अल्कोहल. टिक कर, बोल डिस्टिल अल्कोहल कौन सी है. हाँ, कौन सी अल्कोहल विदाउट डिस्टिलेशन है. कोणामध्ये अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, कोणात जास्त असतं. हा, समजलं सर. आणि ज्या फर्मेंटर मध्ये बनतं हे, त्या फर्मेंटरचे डायग्राम आहे का तिथे. एखादी डायग्राम नाही आहे का. कुठे डायग्राम दाखवा बरं. हा, डायग्राम टिक करा, ती येते डायग्राम. सर त्याला म्हणतात ट्यूबुलर टॉवर फर्मेंटर. ज्यात ती दारू बनते, ज्यात दारू बनते ना बेटा, उसको बोलना ट्यूबुलर टावर फर्मेंटर. कौन सा फर्मेंटर. ज्यात दारू बनते ती. ही डायग्राम, ही लास्ट लाईन आहे, टिक करा. दारू व्यतिरिक्त आणखी काही ड्रिंक्स असतात, त्या फर्मेंटेड ड्रिंक्स असतात. दारू पण फर्मेंटेड ड्रिंक आहे. अजून काही ड्रिंक असतात, नाव टिक करून घ्या. हा, एकाचं नाव आहे बेटा योग्य सेव्हरल ट्रेडिशनल ड्रिंक्स. एक आहे बेटा, नाव टिक करा. कुठे गेलं रे ते. हाँ, ये टोडी है कि टूडे है. टोडी होगा, टोडी. हाँ, टूडे नहीं है ते, टोडी है ते. टोडी ड्रिंकचं नाव आहे बेटा. टोडी लिखो. टुडे क्या लिखा है. टुडे कौन सा ड्रिंक होता है. हाँ, टोडी लिखो. सुनो, टोडी साऊथ इंडियन ड्रिंक आहे. व्हाईट कलरचं असतं, कारण की हे ड्रिंक जे असतं ना, हा, ये ड्रिंक जे असतं ना, साउथ इंडिया का ड्रिंक है ये टोडी, बड़ा फेमस होता है. ये सर कैसे बना. ते टॉल झाडं असतात, नारळाचे असतात आणि पाम ट्री असतात. साउथ में कभी गया आप, तो वहां पे लंबे लंबे ट्री रहते विदाउट ब्रांच, वो पाम ट्री रहते. कौन से ट्री, म्हणजे जस्ट लाईक कोकोनट पाम. आणि त्या ट्री पासून जे लिक्विड मिळतं त्यापासून हे ड्रिंक बनवतात. मी रिपीट करतो, ते जे लॉंग ट्री असतात, त्या ट्रीच्या आतमधून, खोळामधून, सॉरी स्टेम मधून एक ड्रिंक बाहेर पडतं. त्या ड्रिंक पासून हे ड्रिंक बनवतात. त्या नाव आहे काय ड्रिंकचं, टोडी. आणि हे फर्मेंटेड ड्रिंक आहे. मी शो करेल आता ते आपल्या याच्यामध्ये, स्लाइड मध्ये. त्याच्यानंतर बेटा गोव्यामध्ये, इन गोवा, गोवामध्ये फेमस कोणी आहे तर फेनी आहे. फेनी. गोव्यामध्ये काय फेमस आहे, फेनी. सर काय फेनी, वाईन आहे बेटा. कोण आहे फेनी, वाईन. कशी बनवली सर, ती बनवली केशू फ्रूट पासून. केशू म्हणजे रे, हा, काजूची वाईन. किती महाग असेल. काजूची वाईन, नाव आहे फेनी. दोन नाव लक्षात ठेवा, फेनी
आणि टोडी, ते करेक्शन करा. त्याने टुडे लिहिलं, टोडी. संपला विषय इथं. तुम्ही काल सारखं फक्त स्लाइड बघत आहे, तुम्हाला टोडी बघायची आहे ना. टोडी बघा, टोडी. कुठे गेलं ते मायक्रोब्स. अरे हा पॅरेग्राफ आहे का. हा ए हॅलो, का बरं बंद पडतंय. हा हे बघा, कोण आहे रे. दही आहे. कोण आहे हे. दहीच आहे ना. हा जस्ट मिनिट. हा 2 मिनिट आलोच मी. बॅच सुटली. हा बसून जा, बसून जा. हा दही आहे बेटा हे. बाकी सॉरी. हा दही. दह्याचा बॅक्टेरिया कोणता आहे. लॅक्टोबॅसिलस. ही ब्रेड आहे बेटा, कोणापासून बनली. ईस्ट. ब्रेड ईस्ट. हे माहित आहे. हे माहित नाही. बॅटर आहे ना, याच्यापासून बनवतात इडली डोसा. तसं आहे ते. तसं आहे ते ऍक्च्युली. हो माहिती आहे, माहिती आहे मला. यापासून ब्रेड बनते. हे माहिती आहे, हे असं ब्रेड बनते. असं असतं ते. याच पुन्हा आहे का ते डोसा. ती आहे टोडी. दिसला का टोडी. ती पांढरी बॉटल टोडी. हा ही फिश फर्मेट असते, खूप चांगली असते, पण खायची नाही. आणि हे सोया सॉस म्हणजे सोयाबीन, फर्मेंटेड सोयाबीन. बघितला. कोणता चीज. हा कोणता नाव ऐकलाय. यापासून बनतात ते शर्मानी. ही असते टंकी. ही टँक. या टँकचं नाव माहिती आहे, फर्मेंटर. काय नाव आहे याचं. यात बनते अल्कोहोल, यात बनतं ऑर्गॅनिक ऍसिड, यात सगळं काही बनतं. ही आहे फर्मेंटर बघा. आणि हा इंजिनियर आहे. याचं झालंय फूड टेक्नॉलॉजी. काय झालं याचा. हा फूड टेक्नॉलॉजी. तुम्ही करू शकता फूड टेक्नॉलॉजी, जर फूडच्या कंपनीत लागायचं असेल तर. संपला विषय. चला ए उद्या टेस्ट आहे तुमची. ऐकून घ्या. सिलेबस दाखवतो. सर उद्या टेस्ट कशाची आहे. ए टॉपिक टिक करून घ्या उद्याचा. तुमची उद्या टेस्ट आहे रायटिंग वाली. टॉपिकचं नाव आहे फक्त ॲनिमल हजबंड्री. ओनली. खतम. ओनली ॲनिमल हजबंड्री. हो बेटा रायटिंग वाला.